नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं प्रणव एच मंत्रा चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्टचं लेक्चर 1 घेणार आहोत. लेक्चरमध्ये स्टँडर्ड 10 सायन्स पार्ट 2 फर्स्ट चॅप्टर हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हे आज आपण शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. So let's start. First chapter, heredity and evolution. The first concept is heredity and hereditary changes. Heredity ला मराठीतून अनुवंशिकता असं म्हणतात. Heredity means अनुवंशिकता and hereditary changes अनुवंशिकतेमुळे होणारे बदल. Heredity is a transfer of biological characters from one generation to another generation via genes. हेरिडिटी ही कन्सेप्ट काय आहे तर बायोलॉजिकल कॅरेक्टर्स जे शारीरिक गुण असतात ते एका पिढीपासून ते दुसऱ्या पिढीपर्यंत जीन्स थ्रू जीनच्या मदतीने पोहोचवले जातात. फॉर एक्झाम्पल, आपल्या काही पॅरेंट्समधले काही जे कॅरेक्टर्स असतात, गुण असतात ते आपल्यामध्ये असतात, म्हणून आपल्याला म्हणतात की हा आईसारखा दिसतो, वडिलांसारखा दिसतो. तर तेच जे जीन्स असतात त्यांच्यामुळे आपल्यामध्ये आलेले ते कॅरेक्टर्स असतात. समटाइम्स म्युटेशन ऑफ जीन्स हॅपन्स विच कॉजेस चेंजेस इन हेरिडिटी. म्युटेशन ही कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. पण म्युटेशन म्हणजे काय? जेव्हा रिप्रोडक्शन थ्रू जीन्स हे ट्रान्सफर होतात तेव्हा त्यांच्यामध्ये जर काही चेंजेस झाले किंवा कोणत्याही जीनची जागा ही रिप्लेस झाली दुसऱ्या जीन्सने, तेव्हा त्या कन्सेप्टला म्युटेशन असं म्हणतात. तर म्युटेशनमुळे जे घडणारे चेंजेस असतात ते हेरिडिटी या कन्सेप्टमध्ये घडत असतात. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स. हेरिडिटी अनुवंशिकतेबद्दलचा जो रिसर्च आहे ते सायन्स आहे, ते आपल्याला हेरिडिटरी डिसऑर्डर्स म्हणजे अनुवंशिकतेमुळे होणारे जे आजार असतात त्यावर उपाय म्हणून, उपचार म्हणून किंवा हे जे डिसऑर्डर्स होतात ते टाळण्यासाठी आपल्याला हेरिडिटी, सायन्स ऑफ हेरिडिटी त्या रिसर्चचा, त्या सायन्सचा आपल्याला उपयोग होतो. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. हायब्रिड व्हरायटीज म्हणजे काय तर ॲनिमल्स किंवा प्लांट्स यांचे जे जीन्स असतात त्याच्यात काही बदल करून नवीन स्पेसीज निर्माण करता येतात, त्यालाच हायब्रिड व्हरायटीज म्हणतात. तर या हायब्रिड व्हरायटीज यांच्या प्रोडक्शनसाठी व जिथे मायक्रोब्स, ज्या इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये मायक्रोब्स हे यूज होतात त्यांच्यासाठी सायन्स ऑफ हेरिडिटी याचा यूज केला जातो. तर आता आपण पुढे पाहूयात. आता आपण प्रोटीन सिंथेसिस म्हणजे बनवणे, निर्माण करणे, प्रोटीन तयार करण्याच्या आपण प्रोसेस पाहणार आहोत. फर्स्ट आहे ट्रान्सक्रिप्शन, सेकंड आहे ट्रान्सलेशन अँड थर्ड आहे ट्रान्सलोकेशन. तर पाहूयात पॉईंट वाईज. विथ द हेल्प ऑफ RNA द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA. जीन्स कुठे प्रेझेंट असतात तर DNA मध्ये. हा DNA आपल्या बॉडीमध्ये असतो. तर DNA काय करतो? पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ सेल अँड देअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी. तर जे जीन्स असतात DNA मध्ये, तर ते आपल्या बॉडीच्या ज्या सेल असतात त्यांच्या फंक्शनिंगमध्ये पार्टिसिपेट करतं. मग फंक्शनिंगमध्ये पार्टिसिपेट केल्याने काय होतं तर जे आपलं स्ट्रक्चर आहे, बॉडीच्या सेलचं स्ट्रक्चर आणि फंक्शनिंग आहे ते DNA, जे जीन्स असतात DNA मधले, ते कंट्रोल करतात. नॉर्मली प्रोटीन्स आर सिंथेसाइज बाय DNA. जे प्रोटीन सिंथेसिस ही जी प्रोसेस असते तिच्यात नॉर्मली DNA थ्रूच प्रोटीन सिंथेसिस होत असतं. पण ते कशाच्या मदतीने? DNA हा RNA म्हणजे रायबोझोमल RNA जो आहे त्याच्या थ्रू प्रोटीन सिंथेसिस हे होत असतं. त्यालाच सेंट्रल डोग्मा असं म्हणतात. ही डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढचं आहे mRNA, म्हणजे याचा फुल फॉर्म आहे मॅसेंजर RNA. इज प्रोड्यूस ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन DNA. न्यूक्लियोटाइड्स हा शब्द याशी रिलेटेड तुम्ही 9वी मध्ये शिकलेले आहात. न्यूक्लियोटाइड्स म्हणजे mRNA किंवा त्याच्यावर जे कोड्स असतात AUT असे जे असतात त्याला न्यूक्लियोटाइड्स असं म्हणतात. तर ते न्यूक्लियोटाइडचा जो सिक्वेन्स असतो तो जसा DNA वर असतो तसाच mRNA वर पण प्रोड्यूस होतो. पुढचा आहे द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स इन mRNA बीइंग प्रोड्यूस इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू द DNA. DNA वर जसा न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असतो तसाच मॅसेंजर RNA जो असतो त्याच्यावर पण तो तसाच सिक्वेन्सचा निर्माण होतो. पुढचं आहे देअर इज अ युरेसिल. इथे एक डिफरन्स आहे. जसं DNA मध्ये थायमिन असतं, DNA मध्ये थायमिन हा न्यूक्लियोटाइड असतो, थायमिन असतं, तसं इन्स्टेड ऑफ थायमिन इन RNA देअर इज अ युरॅसिल. RNA मध्ये युरॅसिल असतं. जसं DNA मध्ये थायमिन तसं RNA मध्ये युरॅसिल. हे फिल इन द ब्लँक साठी विचारलं जाऊ शकतं, त्यासाठी लक्षात ठेवा. मग याच प्रोसेसला काय म्हणतात? दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस. RNA जो निर्माण होतो या प्रोसेसमध्ये त्यालाच ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. प्रोटीन सिंथेसिसची पहिली स्टेप म्हणजे पहिली प्रोसेस ट्रान्सक्रिप्शन ही आपण शिकलो.
आता आपण ट्रान्सलेशनची प्रोसेस पाहूया. द mRNA फॉर्म्ड इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. mRNA हा न्यूक्लियसमध्ये फॉर्म होतो व तो सायटोप्लाझममध्ये येतो. अँड ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. तर mRNA येताना काय करतो, तर DNA कडून कोडेड मेसेज घेऊन येतो कंटेनिंग द कोड्स फॉर अॅमिनो ॲसिड. आणि तो कोड मेसेज असतो तो अॅमिनो ॲसिडसाठी असतो. द कोड फॉर इच अॅमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स कॉल्ड ॲज अ ट्रिप्लोट कोडॉन. आणि त्या प्रत्येक अॅमिनो ॲसिडसाठी जो कोड असतो तिच्या 3 न्यूक्लियोटाइडचा टीम असते, म्हणजे 3 न्यूक्लियोटाइडचा गट केलेला असतो, ग्रुप असतो, त्यालाच आपण ट्रिप्लेट कोडॉन असं म्हणतो. इच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिप्लेट कोडॉन्स. जो mRNA असतो हा अशाच ट्रिप्लेट कोडॉन ज्या असतात त्या 3 न्यूक्लियोटाइडच्या ग्रुपच्या अशा अशा ट्रिप्लेट कोडॉनपासून हा बनवला जातो mRNA. पण हे कोणाकडून सप्लायड होतं, तर tRNA हॅव्हिंग अँटीकोडॉन, म्हणजे ज्या tRNAवर अँटीकोडॉन्स आहेत त्याच्याकडून हे mRNA साठी थाउजंड्स ऑफ ट्रिप्लेट कोडॉन हे सप्लाय केले जातात. विच हॅज द कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. mRNAवर जसे कोडेड हे असतात कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स, तसाच tRNA वर पण असतो. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशन. हे तुम्हाला माहिती आहे ना, थाउजंड्स ऑफ ट्रिप्लेट कोडॉन्स हे tRNA कडून सप्लायड केले जातात, म्हणजे त्यांचं ट्रान्सफर होतं. यालाच ट्रान्सलेशन असं म्हणतात. प्रोटीन सिंथेसिसची आपण सेकंड प्रोसेस आता पाहिली. आता थर्ड प्रोसेस पाहूयात. आता आपण प्रोटीन सिंथेसिसची थर्ड प्रोसेस पाहूया. द अॅमिनो ॲसिड्स ब्रॉट इन बाय tRNA थ्रू जे अॅमिनो ॲसिड सप्लायड केले जातात आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स. ते पेप्टाइड बॉन्डच्या थ्रू बॉन्ड केले जातात, म्हणजे बांधले जातात विथ द हेल्प ऑफ RNA. RNAचा फुल फॉर्म आहे रायबोझोमल RNA. हेच RNAचे सब पार्ट आहेत. तर काय होतं, ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम किप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड. या ज्या प्रोसेसमध्ये जो रायबोझोम असतो, जेव्हा tRNA कडून अॅमिनो ॲसिड सप्लाय केले जातात mRNAवर, तेव्हा रायबोझोम हा mRNAच्या एक एंडपासून म्हणजे स्टार्टिंग एंडपासून ते लास्ट एंडपर्यंत मूव्ह करत असतो. तेव्हा तो डिस्टन्स ऑफ 1 ट्रिप्लेट कोडॉन, 3 जेव्हा न्यूक्लियोटाइड्स एकत्र येतात त्यांचा ग्रुप, त्याला ट्रिप्लेट कोडॉन असं म्हणतो. ट्रिप्लेट कोडॉनच्या डिस्टन्सने हा रायबोझोम mRNAवर मूव्ह करत असतो. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलोकेशन. याच प्रोसेसला ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स. आपण आता आपल्या लक्षात येते की सजीव असतात ते आपल्यासारखेच न्यू इंडिव्हिज्युअल्स हे रिप्रोडक्शन थ्रू प्रोड्यूस करतात. लाईक देमसेल्स, म्हणजे आपल्यासारखे. ड्यू टू जीन्स, म्हणजे सजीव जे असतात ते जीनच्या साहाय्याने रिप्रोडक्शन थ्रू न्यू इंडिव्हिज्युअल्स हे प्रोड्यूस करत असतात. ओनली अँड सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. आणि रिप्रोडक्शन थ्रू जेव्हा जीन्स हे कार्य करत असतात तेव्हा तेच जीन जे असतात ते त्यांच्या होणाऱ्या ऑफस्प्रिंगमध्ये काही प्रमाणात हे विदाउट एनी चेंजेस हे ट्रान्सफर होतात. आता आपण इव्हॉल्युशन पाहणार आहोत. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती हा एक मेन पार्ट आहे या चॅप्टरचा. इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑक्युर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. उत्क्रांती हा एक पार्ट आहे जो सजीवांमध्ये घडत असतो, आणि हा पार्ट एकदम ग्रॅज्युअल चेंज म्हणजे एकदम हळूहळू हा बदल घडत असतो, आणि एकदम लॉंग ड्युरेशनमध्ये एकदम जास्त कालावधीमध्ये इव्हॉल्युशन हे घडत असते. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. आता समजा एक स्पेसिस जी आहे ती अस्तित्वात आली, तर सेव्हरल कॅरेक्टर्स म्हणजे स्पेसिफिक कॅरेक्टर जेव्हा जनरेशन वेगळे असतात, जसं ऋतू वेगळे बदलतात आपले, तशा स्पेसिफिक कंडिशनमध्ये जेव्हा ते स्पेसिफिक कॅरेक्टर्स असतात त्या स्पेसिसचे ते जेव्हा चेंज होतात किंवा त्या स्पेसिसमध्ये जेव्हा एखादा बदल घडला तर त्याच्यापासून नवीन अशा स्पेसिस निर्माण होतात. तर हीच एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं हे कॅरेक्टर आहे आपल्या सजीवांचं, की आपल्यामध्ये जर काही बदल झाले, पण सजीवांमध्ये जास्त, मानवांमध्ये काही होत नाही, पण जे प्लांट्स वगैरे असतात त्यांच्या स्पेसिसमध्ये सतत बदल होत असतात. तर हा एक नॅचरल सिलेक्शनचा पार्ट आहे, यालाच इव्हॉल्युशन उत्क्रांती असं म्हणतो. तर याचं जे प्राचीन काळातलं काय इतिहास आहे तो आपण जाणून घेऊया. 3.5 बिलियन इयर्स ॲगो, म्हणजे 35 बिलियन वर्ष आधी लाईफ हॅड
बीन नॉन एक्सटेंडेड ऑन द अर्थ, म्हणजे कोणत्याही प्राण्याचं जीवन हे पृथ्वीवर अस्तित्वात नव्हतं. ॲट द बिगिनिंग देअर मे हॅव बीन ओनली सिम्पल एलिमेंट्स इन द ओशन ऑन द अर्थ अँड सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम दोज. फक्त सुरुवातीला जेव्हा फक्त समुद्रांमध्ये किंवा पृथ्वीवर असे फक्त सिंपल एलिमेंट होते आणि त्यांचं टाईप फक्त दोन होते, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये. पण त्यांच्यात काही चेंज झाले व त्यांच्यापासून चेंज थ्रू नवीन स्पेसीज ह्या निर्माण झाल्या. At present, crores of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexity are present on the earth. पण आता करोड्स ऑफ म्हणजे करोड अशा प्लांट्स आणि प्राण्यांच्या वनस्पतींच्या अशा स्पेसीज म्हणजे एकदम विविधतेला, डायव्हर्सिटी रिगार्डिंग त्यांचा शेप म्हणजे खूप असे उंच झाडं आता अस्तित्वात आहेत, खूप प्राणी वगैरे म्हणजे अशा विविधता ही आता अर्थवर म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात आहे. द लाईफ एक्झिस्ट ऑन द अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर टू बोथ द पोल्स. म्हणजे इथं यांचं म्हणणं असं आहे की पृथ्वीच्या एका अक्षापर्यंत ते विषुववृत्तापर्यंत म्हणजे इक्वेटर पासून पोल पर्यंत सगळीकडे विविधता आहे, म्हणजे लाईफ एक्झिस्ट झालेली आहे. मानवाचं सजीवांचं अस्तित्व अर्थच्या इक्वेटर पासून पोल पर्यंत आहे. ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ॲट ऑल द प्लेसेस लाईक एअर, वॉटर, लँड, रॉक एक्सेट्रा. आणि ऑर्गॅनिझम जे आहेत, सजीव जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी लाईक म्हणजे हवेत आहेत, पाण्यात आहेत, जमिनीवर आहे, खडकांवर आहे, अशा प्रत्येक ठिकाणी सजीवांचं अस्तित्व आता रूढ झालं आहे. डिफरंट थिअरीज अबाउट ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ हॅव बीन प्रपोज्ड. म्हणजे आपल्या मनुष्याच्या ओरिजिन ऑफ मॅन आणि उत्क्रांतीवर अनेक अशा थिअरी ज्या आहेत, प्रत्येक सायंटिस्ट आपलं आपलं मत मांडतात, आपलं सर्च त्या पुस्तकातून मांडतात. पण टिल टुडे ऑफ विच थिअरी, फक्त ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ही जी थिअरी आहे हीच एक्सेप्टेबल आहे आणि तीच आपण आता यावेळेस एक्सेप्टेड केलेली आहे. पुढे आहे थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. तसेच आता पण एक इव्हॉल्युशनची थेअरी आहे ते आपण पाहूयात. अकॉर्डिंग टू दिस थेअरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म्ड इन ओशियन. या थेअरीनुसार या थेअरीत काय मांडलेलं आहे तर सगळ्यात आधी आपल्या ओशियनमध्ये प्रोटोप्लाझम हे एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, ते सर्वात प्रथम फॉर्म झालं. मग आफ्टर विच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म, आणि त्याच्यानंतर त्याच्याशी सिमिलर म्हणजे त्या स्पेसीमध्ये बदल घडून आणखी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हे फॉर्म झाले. ग्रॅज्युअली चेंजेस ऑक्युअर अँड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बिकम मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम दॅट इज मल्टीसेल्युलर. मी तुम्हाला आधी पण सांगितलं की जी स्पेसीज असते तिच्यात काही स्पेसिफिक कंडिशनमुळे काही बदल घडतात व त्यांचं चेंजेस दुसऱ्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझम्समध्ये होतं. तसंच या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रॅज्युअल चेंजेस घडत गेले व त्याच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सपासून मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हे प्रोड्यूस झाले. दोज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल अँड ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस इज ॲट मस्ट 300 करोड इयर्स. हे जे चेंजेस असतात ते एकदम स्लो, हळू आणि संत गतीने असतात आणि त्यांना लागणारा कालावधी हा 300 करोड वर्ष इतका असतो. ड्यू टू चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लेड टू इव्हॉल्युशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. सजीवांमध्ये ऑर्गॅनिझम्समध्ये जे चेंजेस होत असतात, डेव्हलपमेंट होत असते, तेच विविध अशा टाईपच्या ऑर्गॅनिझम्सला इव्हॉल्युशन होण्यासाठी कारणीभूत ठरतात. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द अँसेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज अ इव्हॉल्युशन. वनस्पतींमध्ये आणि प्राण्यांमध्ये जे त्यांच्या पूर्वजांपासून ते त्यांच्यापर्यंत जे प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट असतं त्याला एक डिफरंट स्ट्रक्चरल आणि फंक्शनल ऑर्गनायझेशन असतं, त्यालाच आपण इव्हॉल्युशन असं म्हणतो. या लेक्चरमध्ये आपण हेरिडिटी अँड हेरिडॅटरी चेंजेस, प्रोटीन सिंथेसिसच्या 3 प्रोसेस आणि इव्हॉल्युशन व थेअरी ऑफ इव्हॉल्युशन आपण पाहिलं. नेक्स्ट कन्सेप्ट जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तसं मला कमेंटमध्ये कळवा आणि प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू माय एज्युकेशनल चॅनल प्रणव एजुमंत्रा. थँक्स.